वेद आणि सद्गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व हे सिद्ध करायचं आहे. काय व्यवहारामध्ये वेद आहे, व्यवहारामध्ये वेदाचा उपयोग आहे, व्यवहारामध्ये सद्गुरू लागतोच, व्यवहारामध्ये सद्गुरूमुळे फायदा होतोच. आपण मार्गाला लागतो, वेदांताचा उपदेश होतो, पण परमार्थाचा विचार केला तर, त्याच्या बुडात आपण जायला विचार केला तर, संपूर्ण जगत जर मिथ्या आहे तर जगाच्या अंतर्गत वेद आला, जगाच्या अंतर्गत गुरु आला, जगाच्या अंतर्गत शास्त्र आला, शिष्य आला, हे सगळंच काय होऊन जातं, मिथ्या होऊन जातं. शिल्लक काय राहतं? उरला तो एक हरी असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदरचा चरण काय असेल तर सांगा. उरला तो एक हरी, हे ना. बाकी सगळं सुटल्यानंतर फक्त शेवट जे राहतं, बोडाशी जे राहतं, तो म्हणजे हरी, फक्त हरी. बरोबर आहे. परमात्माच राहतो. सगळ्याला तुम्ही काय केलं? हटवलं, दूर केलं की काय होऊन जातं? जो शिल्लक राहतो तो हरी. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्व सिद्धीबद्दल वेद, सद्गुरू हे सत्य आहेत की मिथ्या आहेत, ही शंका उद्भवली ना. काय शंका उद्भवली? अरे सत्य आहेत की मिथ्या, ही शंका काय? और समोर सद्गुरू आहे, समोर वेदरूप ग्रंथ आहे, तर मग सत्य आहे की मिथ्या ही शंकाच कशी काय येते तुम्हाला? प्रश्न आहे ना. समजतंय की नाही? याचा अर्थ आहे तो कुठेतरी शिकलेला आहे, सवरलेला आहे, गुरुजवळ बसलेला आहे आणि त्याने ब्रह्मसत्या जगन मिथ्या हे ऐकलेलं आहे आणि त्याला हेही समजतं हे जगताच्या मध्ये मिथ्या येतं. तर हे दोन्ही वेदही मिथ्या ठरला आणि गुरुही मिथ्या ठरला. ज्ञान कसं होणार आहे? परमार्थ ज्ञान कसं होणार आहे? आणि मिथ्या गोष्टीमुळे सत्य गोष्टीचं ज्ञान होतं का? नाही होणार ना. म्हणून त्याच्या मनामध्ये संशय आहे. काय? वेद आणि गुरु हे सत्य आहेत की मिथ्या आहेत? तुमच्या मताप्रमाणे काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. तर समजावून सांगतात. नियम, निष्कर्ष, पारमार्थिक दृष्ट्या वेद आणि सद्गुरू काय? पारमार्थिक दृष्ट्या खरं पाहायला गेलं तर, बुडात विचार केला तर वेद आणि सद्गुरू काय? मिथ्या आहेत. हा काय? नियम, हा अभिप्राय लाल करू. मग त्यांना व्यावहारिक सत्यत्व नाही का? व्यवहारामध्ये पण त्यांचा काही उपयोग नाही का? बोलतं त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्यार्थी सर्व व्यवहार काय? सर्व व्यवहार काय? अविद्येचं कार्य आहे आणि ते सर्व व्यवहार कसा आहे? मिथ्या आहे. त्यार्थी त्या मिथ्या व्यवहारामधले वेद, सद्गुरू, शिष्य, शास्त्र हे सगळंच मिथ्या ठरतं, मिथ्या आहेत. आता मग प्रश्न आला, निर्णय झाला ना. पहिलं शंका काय? वेद आणि सद्गुरू हे खरे आहेत का खोटे आहेत?
म्हणजे सत्य आहेत का मिथ्या आहेत. म्हणजे याचा अर्थ व्यवहारामध्ये आम्हाला ते सत्यच वाटत आहेत, पण परमार्थाची बात चालली आहे, म्हणून परमार्थामध्ये ते सत्य आहेत का मिथ्या आहेत. ते त्याचं उत्तर दिलं. संपूर्ण जगत जर मिथ्या आहेत, संपूर्ण जगताचा भाग बनलेले सद्गुरू आणि वेद हे दोन्ही मिथ्या आहेत. एक झाला, निर्णय झाला का. प्रश्न काय होता, संशय काय होता. वेद आणि सद्गुरू हे सत्य आहेत का मिथ्या आहेत. सत्य आहेत, व्यवहाराविषयी प्रश्न नाही. मग प्रश्न कशाविषयी, परमार्थाविषयी. पारमार्थिक दृष्टीने वेद हे सत्य आहेत का मिथ्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय, वेद आणि सद्गुरू हे मिथ्या आहेत. झालं. एका संशयाचा निर्णय झाला. मग या एका संशयाचा निर्णय झाला, मग आता वेद सद्गुरू मिथ्या मानले, तर मिथ्या वेद सद्गुरूच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल. बरोबर ना. दुसरा काय नाही, दुसरा प्रश्न काय उभा राहिला. जर वेद मिथ्या आहे आणि सद्गुरूही मिथ्या आहे, तर ह्या दोन मिथ्यामुळे संसार कसा निवृत्त होईल. सांगा ना. बरोबर आहे. संसार कसा निवृत्त होईल. आता काय, शास्त्र सांगते म्हणून माना ना. काय शास्त्र सांगताय म्हणून माना. आणि मिथ्या वेद सद्गुरूपासून संसार दुःख निवृत्त होते असे एक क्षणभर मानले, मानावे. मग दुसरा आमचा प्रश्न आहे की मृगजळ, बिसलेरी आणि हे कशाला पितायत, फिल्टरचं पाणी कशाला. सगळं मृगजळ घ्या, पखालीत घ्या आणि प्या. सगळं शांती होईल की नाही. तहान भागेल का नाही भागेल. नाही भागत ना. तर मिथ्या गुरु आणि मिथ्या वेदाने संसाराची निवृत्ती कशी होईल. बरोबर आहे. मिथ्याने निवृत्ती होत नाही, होय ना. तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती का होऊ नये. या शंकेच्या उत्तरासाठी काय सांगतात, एक कथा सांगतात. काय सांगतात. कथा आली की बरं वाटतं का नाही. बरं आहे की नाही. नुसतं तुम्ही सिद्धांत सांगितले की कीर्तन गोड वाटत नाही. बरोबर आहे की नाही. दृष्टांतामध्ये दिलं, थोडंसं हसवलं की काय काय गोड कीर्तन करतो, होय की नाही. बरोबर आहे ना. पण ज्या वेळेलाच सगळीच कॉमेडी करतात, त्यावेळेला कीर्तनाचं वाटोळं होऊन जातं. बरोबर आहे. तर चला, प्रश्न समजला. प्रश्नाचे 3 टप्पे आहेत. एक प्रश्न काय, बरोबर आहे, त्याचा निर्णय दिला. व्यवहारात जरी सत्य असले तरी परमार्थाच्या पातळीवर मिथ्या. मग उत्तर आलं की वेद आणि सद्गुरू हे मिथ्या आहेत, तर संसाराची निवृत्ती कशी होईल. बरोबर आहे. तर कोणी सांगितलं बाबा, ऋषी मुनी शास्त्र सांगताय म्हणून काय केलंय, माना ना. मानलं तर मिथ्याने दुसऱ्याची निवृत्ती होते ना. मग मृगजळ मिथ्या आहे, मग तहान तुमची भागली पाहिजे. 3 टप्पे समजले. 3 टप्पे एवढं लक्षात ठेवले आपल्या भाषेमध्ये तर, आणि सांगता आलं तर खूप झालं की. आता पुढे, मिथ्या वेद आणि सद्गुरूपासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट सांगतायत. इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रतापी राजा होता. हे आता
कथाच सांगायचे ना, मग त्याच्यावर विषय अर्थ करायचा प्रश्न येत नाही, बरोबर ना. इंद्राप्रमाणे बलवान असा एक प्रतापी राजा होता. त्याचे पुष्कळ राजवाडे असून भीमासारखे शूर शिपाई हातात नागवी शस्त्र घेऊन राजद्वार रक्षण करीत होते. त्या ज्या ठिकाणी चिलटाचाही प्रवेश होणार नाही अशा बंदोबस्ताच्या उंच महालात पुष्पशय्येच्या पलंगावर राजा निजला असता. है ना, झोपला तो, झोपेत गेला, घोरायला लागला, बरोबर आहे. मग आता काय झालं, त्या स्वप्न पडले. काय झालं, कसं स्वप्न पडलं, वाचा की, आपण घोर अरण्यात आहोत, कोल्याने आपला बळकट पाय धरला आहे, काही केल्या तो सोडित नाही, असे पाहून या कोल्यास कोणी मारणार आहे काय, असा तो हाका मारू लागला. परंतु नागवी शस्त्र घेऊन राजाच्या रक्षणाकरता उभ्या असलेल्या शिपायापैकी कोणी सुद्धा धावून राजास सहाय्य केले नाही, आहे ना. मग राजाने कोल्याला काठी मारली, डोक्यावर हाणलं, त्याला मिळाली ते लाकूड घेतलं आणि डोक्यावर हाणलं. डोक्यावर हाणलं त्यावेळेला काय झालं, कोल्हा मेला व पायातून त्याचे दातही निघाले. मग काय झालं, जखम झाली ना, रक्त बाहेर आलं ना. मग राजा लंगडत लंगडत तीच काठी घेऊन वैद्याच्या घरी आला. मग काय, त्याच्यासाठी मलमपट्टी मागू लागला. वैद्याने काय सांगितलं, पट्टी तयार नाही, पैसा दे, एक पैसा दे म्हणजे पट्टी तयार करून देतो. काय सांगितलं, एक पैसा दे म्हणजे पट्टी तयार करून देतो. पण राजाजवळ एक पैसा सुद्धा नाही, पण जवळ पैसा नाही. म्हणून राजा गावामध्ये घरामध्ये फिरू लागला आणि काय म्हणायला लागला, एक पैसा द्या, मी लंगडा झालो आहे, मला पट्टी बांधेल वैद्य, एक पैसा द्यावं, एक पैसा द्यावं करून मागायला लागला. बरोबर आहे, एक पैसा दे, हां, पण पैसा जवळ. म्हणून राजा माघारी फिरून शोक करू लागला की माझ्या जीवितात धिक्कार असो, वैद्यात देण्यास एक पैसाही माझ्याजवळ नसावा. या जगात पैसा वाचून आपली रडकथा कोण ऐकेल. मी जर पैसावाला असतो, भाग्यवान असतो, तर हे वैद्य बोवा माझ्या घरी धावत आले असते. ज्याप्रमाणे वैद्य गरीब रोग्यांचा त्याग करतात, त्याचप्रमाणे याने माझा त्याग केला आहे. मग मी एकट्या वैद्यास काय म्हणून दोष द्यावा. ज्याप्रमाणे वैद्य बाकीच्या गरीब रोगांचा त्याग करतात ना, त्याचप्रमाणे मी गरीब आहे, मी त्याला एक पैसा देऊ शकत नाही, म्हणून याने माझा त्याग केला आहे. मग मी एकट्या वैद्यास काय म्हणून दोष द्यावा. जगात स्वार्थाशिवाय कोणीच कोणावर प्रीती करत नाही. खरं का खोटं आहे ना, खरं आहे ना. जगात स्वार्थाशिवाय कोणीच कोणावर प्रीती करीत नाही. आई, बाप, बंधू, मुलगा ही सर्व एकमेकावर कशासाठी प्रेम करतात. बायको, नवरा, मुलं हे सगळे स्वार्थाकरताच प्रीती करतात. स्वार्थ नसला तर कोणी कोणास ढुंकून सुद्धा पाहत नाही. काय, स्वार्थ नसला तर कोणी कोणास ढुंकून सुद्धा पाहत नाही. काय चमत्कार सांगावा, ज्याचा घटकाभर वियोग सहन होत नाही, झाला तर अति दुःख होते. असा कोणी प्रिय बहुत दिवसांनी भेटला, खूप दिवसांनी भेटला, त्यास आलिंगन देण्याकरता धावतात. पुढे काय झालं, त्याचंच पुढे दुर्दैवाने गलित कोष्ट होऊन बोटे झडली आणि तोंड विद्रूप झाले. तर हा पापी अजून का मरत नाही, म्हणून त्याचे मरणाबद्दल ते नवच करास तयार होतात.
हे सगळं व्यवहारातली गोष्ट आहे ना. नवीन काय सांगितलं? ह्याच गोष्टीचं कीर्तनानं अशाच सांगितल्या, तर ह्या संसाराच्या कथा झाल्या ना. ज्या स्त्रीला पती फार प्रिय असतो व त्या नेहमी आलिंगन देऊन बसावेसे वाटते, ती स्त्री नाकास पदर लावून त्याच्या अंगावरचा वारा चुकविते. ज्या आईबापाने त्या अंगा खांद्यावर खेळविले, जे बंधू प्रीतीने आलिंगन देत होते, ते त्याच्याशी पडद्याच्या आडून व्यवहार करतात. असा विचार केला तर सर्व जग स्वार्थी आहे. असा विचार केला तर काय? सर्व जग स्वार्थी आहे. स्वार्था वाचून कोणी कोणास विचारत नाही. मी दरिद्री आहे. कर्मामुळे ईश्वराने मजजवळ कोणाचा स्वार्थ पूर्ण होईल अशी स्थिती ठेवली नाही. माझ्या कर्मामुळे ईश्वराने मजजवळ कोणाचा स्वार्थ पूर्ण होईल अशी स्थिती ठेवली नाही. मग या वैद्याने तरी माझ्यासारख्या दरिद्र्याला मलमपट्टी काय म्हणून द्यावी, असे मनात चिंतन करीत असता त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्ह्याच्या दाताचे दुःख नाहीसे झाले. बरोबर आहे, नाहीसे झाले ना. पुढे काय? बरोबर ना. मग त्याला जाग आली आणि राजा जागा झाला. बरोबर आहे ना, आहे ना. पॅराग्राफ बदला. असं चिंतन करीत असता त्यास एक दयाळू साधू भेटून त्याने औषध दिल्याबरोबर कोल्ह्याच्या दाताचे दुःख नाहीसे झाले. इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो काय, इतके पाहूनच्या अगोदर पॅराग्राफ बदला की आता दुसरी गोष्ट सुरू झाली, है ना. जागा झाल्यावर काय झालं? इतके पाहून तो राजा जागा झाला आणि पाहतो तो काय, घाव नाही, दुःख नाही, साधू नाही, औषध नाही, यापैकी त्यात काहीच दिसलं नाही, काहीही दिसले नाही, सर्व नाहीसे झाले. बरोबर आहे. पॅराग्राफ बदला, गोष्ट संपली. बरोबर आहे. आता गुरु सांगतोय, हे शिष्य, या दृष्टांतावरून हे समज की जेव्हा राजा दुःख भोगीत होता स्वप्नात, ते खरं का खोटं? खोटे दुःख भोगीत होता, तेव्हा त्याच्याजवळ सत्यद्रव्याची भांडारे, शेकडो राज्यवैद्य, हजारो शस्त्रधारी योद्धे होते की नव्हते? झोपलेल्या असताना त्याच्या चारी बाजूला हे सगळे होते की नव्हते? होते ना. परंतु त्या सत्य सामग्रीपैकी कोणाचाही उपयोग झाला नाही. बरोबर आहे ना. स्वप्नामध्ये त्या सत्य जागृतच्या सत्य सामग्रीचा काही उपयोग झाला नाही. बरोबर आहे. तात्पर्य काय? मागील तरंगात सांगितल्याप्रमाणे संसार दुःख कसा आहे? अगोदर मिथ्या आहे ना. मग त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीचे कोण आहे? साधन वेद. वेद आणि सद्गुरू मिथ्याच पाहिजेत. बरोबर आहे ना. का? काय गोष्ट झालं? संसार दुःख मिथ्या आहे ना, आहे ना. सांगितलं मागील तरंगात सांगितल्याप्रमाणे संसार दुःख अगोदरच मिथ्या आहे. मग त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्ती साधन वेद आणि सद्गुरू मिथ्या असले तर काय बिघडलंय? मिथ्याच असले पाहिजे. झालं. कारण मिथ्या पदार्थाच्या निवृत्ती करता सत्य साधनाची जरुरी नाही. लाल करा, अधोरेखा करा. काय? मिथ्या पदार्थाच्या निवृत्तीसाठी
सत्य साधनांची जरुरी नाही. बरोबर आहे काय? बिलकुल जरुरी. सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होणारही नाही. होय ना? आता तर्क करतात, जर सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होईल असे मानले, बरोबर आहे, तर स्वप्नात जेव्हा राजाजवळ मिथ्या कोला आला, मिथ्या घाव झाला है ना, मिथ्या दुःख झालं, मिथ्या साधू आला, मिथ्या घाव बरा झाला, या 5 गोष्टी घडल्या, तेव्हा राजाने सत्य महायोद्ध्यास पुष्कळ हाका मारल्या. परंतु सत्य महायोद्ध्यापैकी कोणी धावून गेला का? नाही धावून गेला. त्याने हाक मारली ना, स्वप्नात हाक मारली, अरे मला कोल्याने धरलाय रे, दात माझ्या पायात रुतले आहेत रे, कोणीतरी धावा रे, काठी घेऊन या रे, मला वाचवा रे, मला वाचवा रे, अरे कोणी आजूबाजूला आहे का, या रे. आले का कोणी? त्याच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात, आपुले आपण करा सोडू. असलेली काठी तिथे घेतली आणि त्या कोल्याच्या डोक्यावर खाडकन मारल्याबरोबर फडाफडा करत काय केलं, कोला पडला. सोडवणूक कोणी केली? खऱ्या योद्ध्याने केली. बरोबर आहे ना? आपली आपण सोडवणूक केली ना, त्याने अनुभवली ना. तर सगळं स्वप्नातलं मिथ्या असताना, हाका मारलेले आजूबाजूला योद्धे असताना सुद्धा एकही मदतीला आला नाही. तर मिथ्या गोष्टीच्या सोडवणुकीसाठी आजूबाजूला सत्य साधन असून देखील काही उपयोग होतो का त्याचा? नाही ना. बरोबर आहे ना. मग त्या ठिकाणी कोणाची झाली? मिथ्या कोल्याला कोणी हाणलं? आपल्या मिथ्या काठीने हाणलं ना. बरोबर आहे ना. आणि तो कोला मेला आणि दुःख थोडं कमी झालं. तेच आता बघा, सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होणार नाही. अधोरेखा करा. काय? सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होणार नाही. जर सत्य साधनाने मिथ्या पदार्थाचा नाश होईल असे मानले, तर स्वप्नात जेव्हा राजाजवळ मिथ्या कोल्हा आला, तेव्हा राजाने सत्य महायोद्ध्यांना पुष्कळ हाका मारल्या, परंतु सत्य महायोद्ध्यापैकी कोणीही धावून गेला नाही. मग राजाने काय केलं? बोललं ना मी, मिथ्या दंडाने त्या कोल्ह्याचा नाश केला. आणि राजाच्या पायास काय झालं? मिथ्या क्षत झाले. तेव्हा कोणत्याही सत्यवैद्याचा उपयोग झाला का? राजाजवळ त्या वैद्याला देण्याचा एक पैसाही नव्हता. तेव्हा उशाशी सत्य द्रव्याची भांडारे होते. खजिन्यामध्ये सुवर्ण नाणी सगळं भरलेलं होतं. थाळीभर तो रुपये देऊ शकत होता. पण स्वप्नात त्याचा काय उपयोग झाला का? नाही झाला. बरोबर आहे ना. सत्य द्रव्याची भांडारे होती, परंतु त्यापैकी एक पैशाचाही उपयोग झाला नाही. एकंदरीत काय? एकंदरीत वरील सत्य पदार्थ मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस निरुपयोगी झाले. अधोरेखा करा. हे वरील सगळे सत्य पदार्थ, एकंदरीत वरील सत्य पदार्थ काय झालं? मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस निरुपयोगी झाले. आणि त्या मिथ्या दुःखाच्या निवृत्तीस मिथ्या साधू
व त्याचे मिथ्या औषध उपयोगी पडले. सत्य नाही, सत्य वैद्य आणि त्यांची सत्य औषधं नाही, मिथ्या साधू आणि त्याचं मिथ्या औषध हे उपयोगी पडून राजाच्या मिथ्या दुःखाचा नाश झाला. बरोबर आहे. अशा प्रकारचा स्वप्नाचा आपणाला अनुभव आहे. माझ्याकडे पुरुष नाही आहेत, ज्यादातर महिला ज्या येतात त्याच्यापैकी कोणाला वाटतं स्वामीजी माझ्या स्वप्नामध्ये सर्प येत आहेत, सारखे सर्प येत आहेत. आता तुम्ही उत्तर काय देणार? ह्याच्यावर काही उपाय आहे की नाही? ह्याच्यावर तुम्ही काय उत्तर देणार? ही कथा सांगा ना. काय सांगा? कुठे खरे सर्प येतात का खोटे सर्प येत आहेत? खरा सर्प येतो का तुझ्याजवळ झोपलेली असताना? नाही. मग कधी येतात? झोपल्यानंतर आहे ना, स्वप्नामध्ये येतात ना. मग स्वप्नात येणाऱ्या सर्पाचे तुला भीती वाटण्याचं कारण? ते काहीच करू शकत नाही ना, पण ती म्हणते की स्वप्नात खरे वाटतात, हे ना. मग स्वप्नात खरे वाटून देत, स्वप्नात तुला चावून देत, पण जागल्यानंतर तू जशीच्या तशी राहशील ना. मग तू विचार कशाला करतेस? पण स्वप्नाच्या गोष्टीचा व्यवहारामध्ये काय परिणाम होतो का? नाही होत ना. मग स्वप्नाविषयी विचार करायचा का नाही करायचा? साधी गोष्ट आहे, नाही करायचा. स्वप्न काही पडली तरी तिच्याविषयी आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी असं चक्र चालवत राहायचं का? मग तुम्ही कुठे जाणार? पागलपणाकडे जाणार का नाही? कुठे जाणार? पागलपणाकडे जाणार की नाही? स्वप्नामध्ये पाहिलं, बघितलं, सोडून द्यायचं. स्वप्नातलं धन काही उपयोगाचं नाही, स्वप्नातलं दुःख दुःखाला कारण होत नाही. बरोबर आहे. स्वप्नातला मारणारा माणूस तुम्हाला खरोखर मारत नाही. नक्की? बरोबर आहे. मग स्वप्नाला घाबरायचं कारण आहे का? त्याच्यासाठी स्वामीजींना भेटायचं कारण आहे का? नाही. मग स्वामीजींना तसा प्रश्न विचारण्याचं कारण आहे का? मग असल्या कामात स्वामीजीचा वेळ घेण्याची गरज आहे का? आहे का नाही? आता हे तुम्ही समजल्यानंतर असले प्रश्न साधू संतांना विचारायचे नसतात. बरं, साप नाही दिसला, है ना, तुम्हीच माझ्या स्वप्नात आल्यात, आता बोला, आता काय करायचं? शंकर भगवान मला स्वप्नात दिसले, आता ह्याला काय उत्तर द्यायचं? मग चांगलं झालं की आता म्हणायचं काय करायचं? चांगलं स्वप्न पडलंय, आनंद मान, तुझं पुण्य आहे. स्वप्नात देखील तू चांगलं पाहते, देवाचं दर्शन झालं, चांगलं आहे की. विचारायचं काय त्याच्यामध्ये? तुमच्यासाठी समजलं ना. अशी काही स्वप्न पडली तर जास्त विचार करायचा नाही, मनाला टेन्शन लावून घ्यायचं नाही. झालं? अशा प्रकारच्या स्वप्नाचा सर्वांना अनुभव आहे ना. जागृतीतील पदार्थाचा स्वप्नात कोणास कधीही उपयोग होत नाही. अधोरेखा करा. काय? जागृतीतील पदार्थाचा स्वप्नात कोणास कधीही उपयोग होत नाही. स्वप्नाची कथा लक्षात ठेवाल का नाही ठेवाल? पक्की लक्षात ठेवाल, बस, है ना. त्याप्रमाणे मिथ्या सुखदुःखाचा नाश मिथ्या वेद सद्गुरूंनीच होतो. अधोरेखा करा. काय होणार आहे? मिथ्या संसार दुःखाचा नाश हा देखील कशाने होणार आहे? मिथ्या वेद सद्गुरूंनीच होतो. काय होतं?
त्याप्रमाणे मिथ्या संसार दुःखाचा नाश मिथ्या वेद सद्गुरूंनीच होतो. बरोबर आहे. वेद सद्गुरू सत्य असण्याची जरुरीच नाही. वेद सद्गुरू सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्तही झाले नसते, है ना. सगळ्याच्या सगळ्या प्रपंच मिथ्या आहे ना. काय सगळ्याचा सगळा प्रपंच मिथ्या आहे ना. आणि त्या मिथ्या प्रपंचामध्ये कोण गुंतलेला आहे? पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. काय बाहेरून कीर्तन आतून तमाशा. बरोबर आहे ना. बाहेरून कीर्तन बोर्ड कसला लागलाय कीर्तनाचा, आतमध्ये काय चाललेलं आहे? तमाशा है ना. तशाच तऱ्हेने काय केलेलं आहे या ठिकाणी. सगळा बाहेरून काय दिसतंय? शेवाळ दिसतंय. आतमध्ये काय? पाणी आहे. तसं बाहेरून काय दिसतोय? सगळा प्रपंच दिसतोय. बुडात कोण आहे? ब्रह्मतत्व, परमात्म तत्व. हे समजण्यासाठी किती मेहनत घेत आहेत तुम्ही सांगा, आहे का? थंडीत, उन्हाळ्यात, पावसामध्ये जसं मिळेल तसं माणसं येऊन समजण्यासाठी देखील काळ द्यावा लागतो ना. तुम्ही म्हणाल का हिंदीमध्ये एक म्हण आहे, झट मंगनी पट व्याह. काय मागणी केली ताबडतोब चला बोहल्यावर उभं राहा, आहे ना. असं होत नाही ना, है ना. गोधडी एका दिवसात शिवली जाते काय? कशी काय जाते? शिवून मावल्या पहिल्यांदा 2, 4, 5, 7, 8, 10 दिवसांनी काम करत उरलेल्या वेळामध्ये गोधड्या शिवायच्या. बरोबर. तुका म्हणे नाही तर तातडी प्राप्त घडी आल्या विना. बरोबर आहे ना. पर्वतावर चढायचंय तर एकदम तुम्ही पायाने चढायचंय तर एकदम तुम्ही जाल का डोक्यावर? हळूहळू जाल ना. मग विद्या प्राप्त करायची असेल तर एकदम PhDच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसाल का? बालवाडीपासून अंगणवाडीपासून सुरुवात करावी लागते ना. तशाच तऱ्हेने या ज्या परिभाषा आहेत, हे जे काही नावं आहेत, वेगवेगळे शब्द आहेत, त्याचा अर्थ समजण्यासाठी पुन्हा पुन्हा ते आपल्या कानावरून पडावं लागतं. बाधा झाली आहे तुम्हाला सर्दीची, तर ते पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. हळूहळू या गोष्टी आपल्या अंगवळणी पडायला लागतात. बरं. आणि मग सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आपण स्वतः अभंगाचे अर्थ करायला लागतो. अभंग आपल्याला समजायला लागतात. बरोबर आहे. बघा मग तर आता काय झालं? वेद सद्गुरू सत्य असण्याची जरुरी नाही, अधोरेखा करा. वेद सद्गुरू सत्य असते तर त्यांच्याने मिथ्या संसार दुःख निवृत्त झाले नसते, अधोरेखा करा. सर्व मिथ्या प्रपंचात कोण आहे? पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे, अधोरेखा करा. त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होतो आहे का? काय त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होतो आहे का? याचा विचार करा. काय सांगितलेलं? काय अर्थ आलाय? अर्थ काय समजून आला? मिथ्या निवृत्तीसाठी काय
वेद आणि गुरु सत्य असावेच लागतात अशातली गोष्ट नाही. वेद आणि गुरु पारमार्थिक दृष्टीने सत्य असले तरी संसाराची निवृत्ती होण्याची शक्यता नाही. बरोबर आहे. मग काय मिथ्या प्रपंचामध्ये सगळीकडे ब्रह्म व्याप्त आहे की नाही? आहे ना. मग सर्व व्याप्त आहे तर जिथे आहे कडलाच ब्रह्म व्याप्त आहे ना. मग आम्हाला मिथ्या संसार दिसलाच नाही पाहिजे ना. ब्रह्मतत्व दिसलं पाहिजे ना. पण आपणाला दिसतं का? पण तुकाराम महाराज यांना ते दिसतंय. कसं? जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंदू. काय? जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद त्यानं दिसतोय ना. हे ना. जनी वनी निरंजनी वासुदेव समान. हे कोण? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे त्यांना दिसत आहेत, मला दिसत आहे. पण सामान्य माणसाला दिसत आहे का? नाही दिसत. मग संसार निवृत्त कधी होईल? त्याच्या बुडातलं परब्रह्म जर दिसायला लागलं तर वरचं कवच आपण काय करू? मिथ्या आहे म्हणून बाजूला करू. हे लक्षात येते का? बाहेरचा संसाराची निवृत्ती व्हायची असेल तर बुडातलं ब्रह्मतत्व दिसलं पाहिजे. बरोबर आहे. मग काय म्हणतंय? सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. अधोरेखा करा. असूनही त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होतो का? नाही होत. निवृत्त होतो का? नाही होत. नाही होत निवृत्त. याच्यामध्ये ब्रह्मतत्व आहे की नाही? बाकीचा म्हणेल जड पदार्थ, याच्यामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे? याच्यामध्ये देव कसा आहे? पण तुम्ही म्हणाला आहे. बरं, हे कधी म्हणतायत? आता हे 2-4 वर्ष झाल्यानंतर. बरोबर आहे ना. पहिल्यांदा सुद्धा हे काय जड आहे, हे काय जड आहे, हे काय जड आहे, हे जड आहे, हे जड आहे, हे जड आहे. ह्याच्यामध्ये देव कसा असेल? नाही आहे. जनी वनी निरंजनी वासुदेव समान आहे ना. हे समजण्यासाठी जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद हे पाहण्यासाठी है ना तुमची मनाची शक्ती वाढवावी लागते. बरोबर आहे ना. ही मनाची शक्ती वाढली तर तुम्हाला तो दिसेल. आणि मनाची शक्ती तुम्ही संकुचितच असाल तर तुम्हाला ते दिसणार नाही. तुम्हाला उच्च अवस्थेमध्ये जावं लागेल. ही उच्च अवस्था तुमची म्हणजे कोणाची? समजणाऱ्या बुद्धीची, मनाची अवस्था उच्च व्हायला पाहिजे. मग तुम्हाला ते तत्व समजतं. जनी वनी निरंजनी वासुदेव समान. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. हे तुम्हाला कधी समजू शकेल? हे अभंगातले अर्थ कधी समजू शकेल? विचारसागरामध्ये हे आम्ही काय केलेलं आहे? समजून घेतलेलं आहे. हे ज्या वेळेला समजाल त्यावेळेला तुम्ही त्याचा अर्थ करा. आणि हे जर तुम्हाला समजलेलं नसेल तर सांसारिक कथा तुम्ही कॉमेडी करून तेवढा वेळ पास करून टाका. झालं कीर्तन, काढा पाकिट. हे अधोरेखा केला. सर्व मिथ्या प्रपंचात पारमार्थिक सत्य ब्रह्म व्याप्त आहे. त्याच्याकडून कोठे संसार निवृत्त होतो का? नाही है ना. याचा विचार कर. तात्पर्य काय? वेद आणि सद्गुरू हे मिथ्याच आहेत.
प्रश्न काय आला? मग मिथ्या सद्गुरू आणि वेदाकडून संसाराची निवृत्ती कशी होईल? त्याच्यावर उत्तर काय केलं? मिथ्या संसाराला निवृत्ती करण्यासाठी पारमार्थिक सत्य गुरु आणि वेदाची गरजच नाही आहे ना. त्याच्यासाठी काय सांगितली? कथा सांगितली. स्वप्नातल्या गोष्टी निवृत्तीसाठी स्वप्नातल्याच वैद्य आला की नाही, स्वप्नातल्या कोल्ह्याचा मार दात निकडण्यासाठी मिथ्याच काठी लागले की नाही, आणि तो कोला देखील मिथ्याच मेला की नाही. मिथ्या कोला, मिथ्या मेला, मिथ्या काठी, मिथ्या साधू, मिथ्या औषध, मिथ्या दुःख, सगळेच मिथ्यानेच झालं की नाही. तशा तऱ्हेने मिथ्याची निवृत्ती करण्यासाठी सत्य वेदाचे आणि सत्य गुरुची गरज नाही, हे निर्णय झाला. कारण प्रपंचामधल्या यच्च कणामध्ये परमात्म तत्व भरलेलं आहे. बरोबर आहे. किंबहुना परमात्म तत्वच आहे आणि वर दिसतं ते शेवाळासारखं कवच आहे, मायेचं आहे, नामरूपात्मक आहे. पण ब्रह्मतत्वाचा तिथे अनुभव येतो का सामान्यांना? नाही येत. हे लक्षात येतं का? नाही येत. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? मिथ्या गुरुजवळ बसावं लागतं आणि मिथ्या शास्त्र काय करावं? वाचावं लागतं. मग समजायला लागलं की नाही 4 वर्षानंतर. चला तर पुढे चला.